खात्रीशीर यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळेल. 510 मार्क्सला 40,000 हा रँक आलेला आहे. आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही जवळजवळ महाराष्ट्रातले 22 गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन स्वतः जाऊन व्हिजिट केल्या. पण आपण ही लिस्ट परत एकदा चॅनलच्या माध्यमातून आपण त्याच्यावर टाकू. पण ॲडमिशन प्रोसेसमध्ये पालकांची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते. तर नीटमधून अजून कोणत्या कोर्सेसला मुलांना ॲडमिशन घेता येईल? का तर सेकंड राऊंड थर्ड राऊंडला कदाचित आपल्याला जे फर्स्ट राऊंडला मिळत होतं तेही मिळणार नाही अशी परिस्थिती ही डीम कॉलेजच्या बाबतीत होते. तर या सगळ्या देशांमध्ये मुलं आपली जात आहेत, तिकडे जाऊन MBBS करतायत. पण रिपीट करण्याच्या बाबतीत मी शेवटी हाच सल्ला देईल. नमस्कार मित्रांनो, ठळक न्यूज या चॅनलमधनं आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. नीटनंतर विद्यार्थी आणि पालक या संदर्भात हा विषय आहे. या विषयाची गांभीर्य लक्षात घेता पालक आणि पाल्य यांची उडालेली धांदळ हे सर्वजण आपण अनुभवत आहोत. समाजामध्ये ह्या गोष्टींचा फार अनुभव आणि माहिती नसते. त्या संदर्भात ही मुलाखत आपण घेत आहोत. ह्या मुलाखतीसाठी डॉक्टर मनोज कासळे सर, जे ओंकार हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत, ते जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः आपल्या पाल्याचा ॲडमिशनच्या पूर्ण प्रोसेसमधून गेलेले आहेत. त्यांना आपला मुलगा आणि वडील किंवा कुटुंब हे ह्या प्रोसेसमधनं कसं जावं लागतं याचा पूर्ण अनुभव आहे. हा अनुभव शेअर करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मनोज कासळे सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आमचे परममित्र डॉक्टर जालिंदर वाजे आणि जुन्नर तालुका पत्रकार संघाचे खजिनदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभारी आहे आणि तुमचं सहर्ष स्वागत करतो. आत्ताच 2025 नीटचा रिझल्ट आलेला आहे. या रिझल्ट्समध्ये अनेक असे काही मार्क्स आलेले आहेत मुलांचे किंवा काही अशा कट ऑफ्स आलेले आहेत की ज्यामध्ये पालक आणि पाल्य हे गोंधळलेले आहेत. आणि ह्या भांबवलेल्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना सर आपण काय मार्गदर्शन करू शकता? हे बघा, ह्या वर्षीचा निकाल हा खूप वेगळा आहे. आत्ता 14 जूनला नीटचा रिझल्ट लागला आहे आणि साधारण एक जो पॅटर्न होता नीटच्या परीक्षेचा, तर त्याला एकदम विरोधी असं निकाल मागच्या वर्षी आणि त्याच्या अगदी अपोजिट निकाल यावर्षी लागलेला आहे. आणि त्यामुळं थोडंसं संभ्रमावस्था आहे. तर या संभ्रमावस्थेत जी पालकांची आहे, जी मुलांची पालकांची पॅनिक सिच्युएशन आहे, त्याबद्दल माझा जो अनुभव आहे, मी 2-3 वर्षे ॲडमिशन प्रोसेसला फॉलो करतो आहे. मागच्या वर्षी मी त्याच्यातून सगळं गेलेलो आहे आणि त्याचा काही फायदा पाल्यांना होईल, पालकांना होईल. आणि त्या अनुभवातून त्यांचं पॅनिक सिच्युएशन काही प्रमाणात जर आपल्याला कमी करता आलं तर आपण करू शकू. या उद्देशानेच आपण खरं तर आज ही आपण अनौपचारिक गप्पा मारणार आहोत आणि त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. सर, गेल्या वर्षीचा निकाल आणि ह्या वर्षीचा निकाल काहीतरी फरक जाणवतो आहे. तसं काय फरक जाणवतो ह्या वर्षीच्या निकालामध्ये? तसं जर पाहिलं तर एक नीटचा परीक्षा आणि नीटचा रिझल्ट याचा मागच्या काही 4-5 वर्षाचा अनुभव घेतला तर तो एक पॅटर्न होता. पण एक त्या पॅटर्नच्या अगदी विरोधात निकाल थोडासा मागच्या वर्षी लागला आणि त्याच्या अगदी अपोजिट निकाल हा यावर्षी आहे. दरवर्षी साधारणतः आपण विचार केला तर 720 मार्काची परीक्षा असते आणि त्यामध्ये एक 600 स्कोअर हा गव्हर्नमेंट MBBSसाठी सेफ पकडला जायचा. पण मागच्या वर्षी अशी परिस्थिती झाली की 650 मार्क ही सेफ आहेत की नाही असं विचार करण्याची परिस्थिती मागच्या वर्षी होती. आणि यावर्षी तर खूपच स्कोअर खाली आलेले आहेत, मुलांचे मार्क्स खूप कमी झालेले आहेत आणि त्यामुळे 650 काय अगदी 550 स्कोअरही MBBSसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी सेफ आहे असं मानता येईल. आता इथून मागचा जो निकाल होता त्याच्यात साधारणतः 720 पैकी 720 किंवा 715 मार्क असलेले अगदी बोटावर मोजणे इतपत विद्यार्थी असायचे 21, 22, 23च्या निकालाचा आपण जर विचार केला तर.
फार फार तर 700च्या वर 20-25 किंवा फार फार तर 100-150 मुलांपर्यंत 700च्या वर मार्क्स मुलांना असायचे. पण मागच्या वर्षी जर पाहिलं तर जवळजवळ 700च्या वरच 2500 मुलं होती आणि 720 पैकी 720 असणारी प्रथमतः 57 मुलं होती, नंतर ती कमी होऊन 42 झाली आणि त्यामुळे इतका स्कोअर हाय गेला की 650 स्कोअर हा सुद्धा सेफ वाटत नव्हता. आता त्याच्या एकदम अपोजिट परिस्थिती यावेळेला झालेली आहे. यावेळी अगदी वेगळी परिस्थिती झालेली आहे. यावेळेला 686 मार्क्स असलेला विद्यार्थी भारतात पहिला आला आहे. 700पेक्षा जास्त मार्क्स असणारा कुठलाही विद्यार्थी नाही. 650 नव्हे तर 550 ज्या मुलाचा स्कोअर आहे त्याला खात्रीशीर यावर्षी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळेल अशी या वर्षीची परिस्थिती आहे. त्यामुळं पालकांनी मुलांनी गांगरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये. यावर्षीचा टोटलच ओव्हरऑल हा कट ऑफ खाली आलेला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मार्क्सवर ॲडमिशन होत नाही. ॲडमिशन होते हे तुमच्या रँकनुसार. मग तुमचं AIR किती आहे याला महत्त्व आहे. आता मागच्या वर्षी साधारणतः 640 मार्काला 40,000 रँक होता. तोच ह्या वर्षी 510 मार्क्सला 40,000 हा रँक आलेला आहे आणि साधारणतः 40,000च्या वर ज्याची ऑल इंडिया रँक आहे त्यांचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आणि 70,000पर्यंत ज्यांचा रँक आहे ऑल इंडिया रँक त्यांना साधारणतः प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळतं. तर ह्या वर्षी तोच कट ऑफ 510पर्यंत साधारणतः ओपन कॅटेगरीसाठी येईल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा आणि साधारण 480 मार्क्सपर्यंत ओपन कॅटेगरीचा जो रँक ॲडमिशन आहे, जो कट ऑफ आहे तो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं येईल. बाकीच्या कॅटेगरी वाईज थोडाफार बदल होईल की साधारण OBCचा कट ऑफ हा 2-3 मार्कांनी खाली येतो त्यापेक्षा आणि त्यापेक्षा अजून SCBCचा कट ऑफ हा अजून 1-2 मार्कांनी खाली येतो. म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा SCBCचा 5-1 मार्कांनी कमी असतो. पण यावर्षी कदाचित मागच्याच वर्षी SCBC ही नवीन कॅटेगरी चालू झाली होती त्यामुळं त्याच्यात खूप लोकांनी ॲडमिशन किंवा त्याचे डॉक्युमेंट्स नव्हते. पण दरम्यानमध्ये 1 वर्षाचा काळ गेला आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी जर डॉक्युमेंट्स लोकांनी तयार केले असतील तर SCBCचाही कट ऑफ हा OBCच्याच लेवलला राहील असा अंदाज यावर्षी आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळं हा कट ऑफ जवळजवळ शासकीय महाविद्यालयांचा 510पर्यंत आणि प्रायव्हेटचा हा 480पर्यंत येईल. त्यामुळं थोडंसं जे या दरम्यान मार्क्स आहेत त्यांनी निश्चिंत व्हायला काही हरकत नाही. यामध्ये थोडं कमी जास्तही होऊ शकतं. म्हणजे साधारण अंदाज वर्तवला याच्यात हा आपला अंदाज आहे. याच्यात 1-2-5 मार्काचा फरक होऊ शकतो. हे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड असे 3 राऊंड असतात. त्याच्यात एक परत 4-5 मार्कांचा फरक पडतो आणि त्यानुसार एक अंदाजे आपण टेंटेटिव्ह फिगर दिलेली आहे की या मार्क्सपर्यंत ॲडमिशन गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे होतील ओपन कॅटेगरीसाठी आणि ते कॅटेगरी वाईज बाकी आपल्याला त्या दृष्टीने खाली खाली कट ऑफ येईल. सर, आत्ता जो आपण कट ऑफबद्दल बोललात तर याच्याबद्दल आपला अंदाज काय असेल? नाही, हे कट ऑफ आपण एक सर्वसाधारण मागचा पॅटर्न विचार करता की साधारण 40,000 रँकपर्यंत आपलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळतं, 70,000 रँकपर्यंत प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळतं. अशा दृष्टीने विचार करून आपण हे कट ऑफ साधारण थर्ड राऊंडपर्यंत इथपर्यंत कट ऑफ येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हे सगळे असंच राहील असं नाही, याच्या 2-5 मार्काचा फरक होऊ शकतो. त्यात बरेच फॅक्टर असतात की किती मार्क्समध्ये किती मुलं आहेत हा पण विचार असतो. कॉलेजेसची विद्यार्थ्यांची संख्या याच्यानुसार पण कट ऑफ्स थोडेफार वर खाली होऊ शकतात. आता मला वाटतं यावर्षी बहुतेक अहिल्यानगरचं एक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ॲड होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, ते बहुतेक ॲड होईल. त्याच्यानंतर GT कामा आणि महाराष्ट्रातून विचार केला तर GT कामा आणि नाशिकचं जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मागच्या वर्षी चालू झाले तर तिथं 50-50च सीट होत्या, त्या पण वाढून बहुतेक 100-100 होतील. तर बहुतेक गव्हर्मेंटच्या या 200 सीट्स आणि परत एक छत्रपती संभाजीनगरला एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज चालू होते त्याच्या 150 सीट्स वाढतील आणि ह्या सगळ्या सीट्स वाढल्यानंतर अजून थोडंसं 1 ते 2 मार्काने किंवा 3 मार्काने कट ऑफ हे खाली येऊ शकतात. त्यामुळे ह्या आपण ज्या फिगर्स दिल्यात
ह्या आपल्या टेंटेटिव्ह किंवा सर्वसाधारण विचार करून त्या दरम्यान राहतील. सर, गेल्या वर्षी तुमच्या मुलाचं गव्हर्मेंट कॉलेज MBBSला ॲडमिशन झालं, तर आमच्या प्रेक्षकांना त्या ॲडमिशन प्रोसेसचा अनुभव, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला कॉलेजवर गेलात, बरेच कॉलेजेस पाहिले, तर तुमचा जो अनुभव आला तो आमच्या प्रेक्षकांना थोडा शेअर करा. खरं तर आमच्या मुलाने मागच्या वर्षी नीटची परीक्षा दिली आणि आमचा अंदाज असा होता की त्याला 655 किंवा 660 मार्क मिळतील, असं एक अंदाजे आम्ही फिगर त्यावेळेला काढलेली होती. तर आम्ही एकदम निश्चिंत होतो की 655 660 मार्क्स म्हणजे एकतर मुंबईचं GS मेडिकल किंवा पुण्याचं BJ मेडिकल यापैकी कुठेतरी ॲडमिशन होईल. आम्ही अगदी या संभ्रमात म्हटलं तरी चालेल, अगदी निश्चिंत होतो. पण रिझल्ट एकदम उलटा लागला. 655 660 मार्क्सला जे 4000 4500 रँक येत होती ती आमची अचानक 24,000 आली. आणि आम्ही जी आज पालकांची अवस्था आहे तसंच आम्ही बांबवून गेलो की जी 4-4,500 येणार होती ती अचानक 24,000 आल्यामुळं आता आपलं कुठलं कॉलेज मिळणार, आता आपलं गव्हर्मेंट कॉलेज मिळेल की नाही, आणि गव्हर्मेंट कॉलेज मिळालं तर चांगलं मिळेल की नाही, खूप दूर तर जायला लागणार नाही ना, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात त्यावेळेला एकाच वेळेला ते खूप काहूर माजलं. आणि मग मी मागच्या 2-3 वर्षाचा आणि त्या वर्षीचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि खरं तर तो जो मी अभ्यास केला आहे त्या काळात ॲडमिशन प्रोसेसचा आणि एकंदरीतच कट ऑफ रँक्स ह्या सगळ्या गोष्टींचा जो मी अभ्यास केला त्याच्यातूनच आपण आज या ठिकाणी अनौपचारिक ह्या गप्पा मारू शकतो. तर 655 मार्क्स आमच्या मुलाला आले, त्याचा 24,000 रँक आला. मग मी अभ्यास करायला सुरुवात केली की साधारण 20-25 हजार रँक असल्यानंतर कुठले कॉलेजेस मिळतात, ऑल इंडिया लेवलला आपलं कुठलं कॉलेज मिळू शकेल, महाराष्ट्रातले कुठले कॉलेज मिळू शकतील. तर याचा सगळ्याचा विचार करून मी त्या कॉलेजची लिस्ट बनवली. आणि आमचे काउन्सिलर पण होते, त्यांनी आम्हाला यादी दिली होती की अशा अशा पद्धतीने आपला सिक्वेन्स टाकायचा आहे. पण जे कॉलेजेस आपलं मिळू शकतील असे कॉलेजेसची आम्ही एक लिस्ट बनवली. आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही जवळजवळ महाराष्ट्रातल्या 22 गव्हर्मेंट कॉलेजला स्वतः जाऊन व्हिजिट केल्या आणि तिथली सगळी परिस्थिती आम्ही बघितली की कॉलेज कसं आहे. नंतर तिथली सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेऊन मग आम्ही आमच्या पद्धतीने चॉईस फिलिंग तयार केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते भरलं. जवळजवळ मुंबईपासून वर्ध्यापर्यंत आणि मिरजपासून धुळ्यापर्यंत असे सगळे जवळजवळ 80% महाराष्ट्र आम्ही फिरलो त्या काळात आमची गाडी घेऊन. आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही बघायचो, त्यांचं हॉस्पिटल कसं आहे ते बघायचो, तिथलं पेशंट फ्लो कसा आहे ते बघायचो. नंतर तिथं कुठल्या लेवलचं काम होतं, स्पेशलिटीचं काम होतं की सुपर स्पेशलिटीचं काम होतं हे आम्ही बघायचो. तिथल्या फॅकल्टीजला, काही ठिकाणी आम्ही प्रिन्सिपल्सला पण भेटलो, काही कॉलेजच्या फॅकल्टीजला भेटलो, तिथे लेक्चर अकॅडमिक कसं आहे, तिथले प्रॅक्टिकल्स कसे होतात, हे सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. त्यानंतर आम्ही मुलांची खूप बऱ्यापैकी गाठीभेटी घेतल्या की कॉलेज कसं आहे, तिथे लेक्चर्स होतात का, शिकवतात का, नंतर तिथलं वातावरण कसं आहे, तिथं बाकी हॉस्टेल कसं आहे, हॉस्टेलमधल्या फॅसिलिटीज कशा आहेत, जेवण कसं आहे, नंतर आजूबाजूचं सराउंडिंग कॉलेजच्या आजूबाजूचं कसं आहे, ते गाव किंवा ते शहर कसं आहे तिथं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं रॅगिंग होते का, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करून आमच्या पद्धतीने याला एक मार्क्स देऊन त्यानुसार आम्ही प्रत्येक कॉलेजेसचे रँकिंग्स ठरवले आणि त्यानुसार मग आम्ही आमची चॉईस लिस्ट तयार केली. अख्ख्या महाराष्ट्रभर गाडी घेऊन ते 22 कॉलेजेस पाहिले जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस. त्याचा काही फायदा झाला का सर तुम्हाला? पण निश्चित फायदा झाला. फायदा म्हणजे आपण चॉईस लिस्ट देतात आपला काउन्सिलर, तर त्याच्यानुसार जर आपण विचार केला तर काही खूप वरच्या रँकची कॉलेजेसची परिस्थिती अतिशय वाईट पाहिली. मी कॉलेजेसची नावं नाही घेणार, पण अगदी वरच्या रँकला कॉलेजेस होती, पण तिथली जी परिस्थिती होती ग्राउंड लेवलला ती अत्यंत वाईट होती. तिथं लेक्चर्स होत नाहीत, हॉस्टेलची अवस्था अतिशय वाईट होती, मुलांची प्रतिक्रिया चांगल्या नव्हत्या. आणि काही दूरचे कॉलेजेस आपण म्हणतो विदर्भ, मराठवाडा या भागातले, तसं तिथं रँक खाली जातो, पण काही कॉलेजेस खूप छान होते, तिथं अकॅडमिक चांगलं होतं, शिक्षक तिथं अगदी मुलांना तन्मयतेने शिकवत होते, आणि तिथले हॉस्टेल्स असतील, कॉलेजेस असतील, तिथली स्वच्छता असेल किंवा हॉस्पिटल्स असतील
त्या हॉस्पिटलची परिस्थिती, तिथला पेशंट फ्लो, तिथं होणारं सुपर स्पेशालिटीचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळं अगदी आपण पुण्या मुंबईचेच कॉलेजेस असा अट्टहास न करता पेरिफेरलही खूप चांगले कॉलेजेस आहेत, त्यांचाही विचार करायला काहीच हरकत नाही. आणि त्याचा मला निश्चित फायदा झाला. आणि कदाचित मी काही पुणे मुंबईच्या चांगल्या कॉलेजेसच्या आधी मी अगदी मराठवाड्यातले विदर्भातल्या कॉलेजेसची सुद्धा नावं आम्ही वर घेतली होती. सर, तुम्ही 22 कॉलेज पूर्णपणे फिरले, हे तुम्हाला शक्य झालं, पण प्रत्येक पालकाला ते शक्य नाही. तर तुम्ही असे फ्लेक्झिबल काय सांगाल पालकांना? नाही, अगदी 22 कॉलेज फिरलंच पाहिजे, सगळ्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत असं मी कुणालाही ॲडवाईस देणार नाही. पण साधारणतः तुमची रँक किती आहे याचा तुम्ही अभ्यास करा. आता इंटरनेटवरती प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ येतो, त्याला किती रँकला तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे ते साधारणतः तुम्हाला अंदाज येतो. त्या दृष्टीने आपल्याला कुठले कॉलेजेस मिळू शकतील याचा थोडा तुम्ही प्रत्येक पाल्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि आपण कुठल्या रँकला आहोत त्यानुसार आपली कुठली कॉलेजेस आहेत तर ती 4-5 कॉलेजेस आपण सिलेक्ट केली पाहिजे. खूप अशी 20-22 कॉलेज फिरलं पाहिजे असं नाही, पण एक 4-5 कॉलेजेस की त्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळ कुठलं कॉलेज आहे, कुठलं कॉलेज अकॅडमिक दृष्टीने मग तुम्ही त्या निदान 4-5 कॉलेजला तरी तुम्ही व्हिजिट केलीच पाहिजे. आणि तिथली परिस्थिती तुम्ही बघितली पाहिजे, तिथलं अकॅडमिक कसं आहे, हॉस्पिटल कसं आहे, मुलाला आपल्या तिथं राहणं शक्य आहे का, तिथलं जेवण आपल्या मुलाला सूट होईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही निश्चित केला पाहिजे. मी म्हणत नाही की 20-22 कॉलेज फिरले पाहिजे, पण तुमच्या रँकनुसार जे तुम्हाला कॉलेजेस मिळणार आहेत, जवळपासचे कॉलेज आहेत, तर ते 4-5 कॉलेज तरी मला वाटतं पाल्याला घेऊन म्हणजे मुलासोबत पालकांनी गेलं पाहिजे आणि तिथला सगळा अभ्यास केला पाहिजे, असं मी निश्चित सर्व पालकांना मी सल्ला देईन. सर, आता ॲडमिशनची प्रोसेस चालू होईल, तर पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी अशी काय तयारी चालू करायला पाहिजे की जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते आता जाणार आहेत? आता मी पहिला मुद्दा तर तुम्हाला सांगितला की जे कॉलेजेस आहेत ते त्यांना तुम्ही पर्सनली व्हिजिट केली पाहिजे. आणि दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे तुम्हाला जी ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत तर ती सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी असणं हे खूप गरजेचं आहे. तर आता ही जी नीट परीक्षा आहे ती NTA मार्फत राबवली जाते. NTA तो निकाल आत्ताच 14 जूनला जाहीर केला. तर NTAची वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 2-3 गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत, जे तुमच्याकडे ऑलरेडी असण्याची शक्यता आहे. ते असतातच प्रत्येकाकडे, पण काही मिसप्लेस झाला असेल तर ते आपण अजूनही NTAच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतो आणि आपल्याकडे सेव्ह करू शकतो. तर त्याच्यात आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण नीट परीक्षेसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याकडं नसेल तर तो डाउनलोड करायला हवा. आत्ता जो रिझल्ट लागला त्याची रिझल्टची कॉपी आपण डाउनलोड करून घ्यायला हवी. आणि त्याचबरोबर आपलं जे ॲडमिट कार्ड आहे नीट परीक्षेचं ते ॲडमिट कार्डही आपल्याला या ॲडमिशनसाठी लागतं, तर तेही आपण डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह केलं पाहिजे, त्याच्या प्रिंट काढून घेतल्या पाहिजे. आता पुढची जी प्रोसेस आहे ती MCC राबवते आणि त्याच्यासाठी जी डॉक्युमेंट्स लागतात ती आपल्याला रेडी असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये 10वीचं मार्कशीट, नंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं आपल्याला मार्कशीट. काही कॉलेजेस इतक्या लवकर देत नाहीत, पण मायग्रेशन सर्टिफिकेट पण आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते पण आवश्यक असतं. त्यामुळे जेवढं शक्य तेवढं लवकर मायग्रेशन सर्टिफिकेट पण आपल्याला मिळालं तर उत्तम. नंतर एक नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्या तहसील कार्यालयातून आपण घ्यायचं आहे. 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट आपण ज्या 12वीच्या कॉलेजमध्ये होतो तिथं आपल्याला घ्यायला लागेल. नंतर एक फिटनेस सर्टिफिकेट आपल्या फॅमिली फिजिशियनकडून आपल्याला ते मिळवायला लागेल. त्यानंतर ज्या मुलांनी गॅप घेतला आहे अशा मुलांसाठी गॅप सर्टिफिकेट आपल्याला हे रेडी ठेवायला लागेल. त्याच्यानंतर जिथून आपण पास झालो आहे तिथलं बोनाफाईड म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला एक तिथून मिळतं, तेही आपल्याकडं असायला पाहिजे. नंतर ज्यांना बाहेर जायचं आहे आउट ऑफ महाराष्ट्र त्याच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट, आपलं स्वतःचं एक मुलाचं आधार कार्ड अपडेटेड, त्याचा फोन नंबर सहित अपडेट केलेलं आधार कार्ड आणि बाकी कास्ट वाईजची सर्टिफिकेट्स असतात की ज्यांना रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्टचं व्हॅलिडिटी असणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आणि OBC SC BCसाठी
नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. हे जे डोंगरी भागातून येतात तर त्यांच्यासाठी तो डोंगरीचा दाखला, आपल्या उत्पन्नाचा दाखला आणि काही अपंगांसाठी ज्या रिझर्वेशन आहे तर तो अपंगत्वाचा दाखवा, अशा सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स हे आपल्याकडं रेडी करणं या मधल्या काळामध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या आधी, म्हणजे रिझल्टपासून ॲडमिशन प्रोसेसपर्यंत चालू होण्यापर्यंत हे आपण केलं पाहिजे. आता ही लिस्ट आम्ही मला वाटतं आपण टाकूयात की त्याचा फायदा पालकांना होईल. मी हे वाचून दाखवलं आहे फास्टमध्ये, पण आपण ही लिस्ट परत एकदा चॅनलच्या माध्यमातून आपण त्याच्यावर टाकू, म्हणजे त्याच्यानुसार आपले सगळे डॉक्युमेंट्स हे पालकांनी मुलांनी रेडी केले पाहिजेत. खरं तर नीट परीक्षा हा मुलांचाच स्ट्रेस आहे, पण ॲडमिशन प्रोसेसमध्ये पालकांची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे याच्यामध्ये पालकांनी ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट घेऊन ही सगळी डॉक्युमेंट्स रेडी करण्यासाठी पालकांनी मदत करावी आणि ते सगळे डॉक्युमेंट्स रेडी करावे. साधारणतः हे डॉक्युमेंट्स मला वाटतं महासेवा एक केंद्र असतील त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स मिळतात, तर त्या जवळच्या महासेवा केंद्रामध्ये जाऊन हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची पालकांनी चौकशी म्हणजे याच्यात आपलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट्स असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, गॅप सर्टिफिकेट असेल, तर ही सर्टिफिकेट आपल्या महाई सेवा केंद्रात आपलं अत्यंत माफक दरात मिळतात. काही सर्टिफिकेट ही आपल्याला कॉलेजमधून मिळतात आणि काही सर्टिफिकेट आणि काही जे मी तुम्हाला सांगितलं ॲडमिट कार्ड वगैरे, तर ही NTA वेबसाईटवरून आपलं डाउनलोड करून त्याचे प्रिंट आपल्याला घ्यायला लागतात. तर अशा पद्धतीने आपले सगळे डॉक्युमेंट्स आपण रेडी करायला हवेत. आता सर हे झालं आपला सर्व डॉक्युमेंट्स, सगळा हा भाग झाला पालकांसाठी माहिती म्हणून. सर आता आपल्या लागलेल्या रिझल्टचं रजिस्ट्रेशन आणि त्याचे राऊंड्स पालकांनी कसे अटेंड करायचे आणि त्यातल्या काही क्युरीज कशा असतात छोट्या छोट्या ज्या आपल्या लक्षात येत नाही, सर तेवढं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांसाठी करायचं. तर आता परीक्षा कंडक्ट करणं आणि रिझल्ट लावणं हे NTA काम आहे. NTA काम इथं संपलेलं आहे. आता इथून पुढे ॲडमिशन जी प्रोसेस आहे ती MCCच्या माध्यमातून 2 टप्प्यामध्ये ही प्रोसेस चालू होते. ॲडमिशन प्रोसेस एक आहे ती नॅशनल लेवलची ॲडमिशन प्रोसेस ऑल इंडिया कोटाची आणि दुसरी असते ती स्टेट लेवलची. तर ह्या 2 पद्धतीने हे ॲडमिशन्स होतात आणि या ॲडमिशन्समध्ये प्रत्येकाचे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, ऑल इंडियाचा त्यानंतर स्टेटचा फर्स्ट, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल चालतात. एक फर्स्ट राऊंड नॅशनल लेवलचा झाला की स्टेट लेवलचा दुसरा राऊंड येतो, मग फर्स्ट सेकंड राऊंड नॅशनल लेवलचा, अशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसेस चालते. दरम्यान आपल्याला नॅशनल लेवलसाठी ऑल इंडिया कोटासाठी एक ॲप्लिकेशन भरायला लागतं. त्यानंतर त्याच्यात आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात यापैकी आणि आपल्याला चॉईस फिलिंग करायला लागतं. तर नॅशनल लेवलचं म्हणजे थोडक्यात ऑल इंडिया कोटामधून जे इन्स्टिट्यूट आपण भरू शकतो तर त्याच्यामध्ये एकतर सेंट्रल इन्स्टिट्यूट असतात, समजा एम्स आहे, जिपमर आहे, असे जे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे ॲडमिशन्स हे ऑल इंडिया कोटातून होतात. त्याचप्रमाणे जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत सर्व त्यांचे 15% सीट्स हे ऑल इंडिया कोटातून भरले जातात आणि जी डीम युनिव्हर्सिटी आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीचे सर्व ॲडमिशन्स हे सेंट्रल ऑल इंडिया कोटामधून केले जातात. उरलेले जे 85% सीट्स आहेत हे प्रत्येक स्टेट वाईज ही वेगळी प्रोसेस ज्या त्या राज्यामध्ये राबवली जाते, त्यांची वेगळी स्टेट मेरिट लिस्ट तयार होते ज्याला SML म्हणतात आणि त्यानुसार त्या स्टेटची ॲडमिशन प्रोसेस ही पुढे चालू होते आणि अशा पद्धतीने उरले 85% जे ॲडमिशन्स आहेत ते स्टेटमधून आणि 15% ऑल इंडिया कोटामधून अशी ॲडमिशन प्रोसेस ही चालू होते. ती लवकरच मला वाटतं 8 ते 10 दिवसात चालू होईल. सर फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडला आपण चॉईस फिलिंग कसं करायचं? तसं प्रत्येक राऊंडला आपल्याला वेगवेगळं चॉईस फिलिंग करायला लागतं. चॉईस फिलिंग करताना आपले मार्क्स, थोडक्यात ऑल इंडिया रँक किती आहे त्यानुसार आपल्या कुठले कॉलेजेस मिळणार आहेत तर त्यानुसार आपण चॉईस फिलिंग आणि आपल्या आवडीचे कॉलेज त्यामध्ये टाकले गेले पाहिजे. दुसऱ्या राऊंडला जाताना आपलं जे पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे त्याच्या वरचेच कॉलेजेस फक्त टाकायचे, त्याच्या खालचं कुठलं कॉलेज चुकूनही येता कामा नये. दुसरी काळजी चॉईस फिलिंग घेताना आपल्याला करायची असते ते म्हणजे आपण त्याचे जे कॉलेजचा कोड असतो तो परफेक्ट आपण टाकला गेला पाहिजे. आता तेरणासारखं कॉलेज आहे मुंबईत की त्यांचं मेडिकल कॉलेज पण आहे, डेंटल कॉलेज पण आहे. आमच्या एका मित्राची मुलाचं असंच झालं होतं की तेरणा मेडिकल कॉलेजऐवजी तेरणा डेंटल कॉलेजचा
कोड टाकला गेला आणि त्याला डेंटल कॉलेजला फर्स्ट राऊंडलाच ॲडमिशन झालं त्याचं. पण ते चुकून झालं, सेकंड राऊंडला तो बदल करून पुन्हा त्याचं ॲडमिशन मेडिकल कॉलेजला झालं. तर त्यामुळं याच्यात फार बारीक गोष्टी असतात. थोडंसं टेक्निकल माणसाची मदत घ्यावी. काउन्सिलर असेल कुणी तुमचा तर फारच छान, पण एक टेक्निकल माणसाची मदत घेऊन व्यवस्थित आपण चॉईस फिलिंग करावं आणि वेगवेगळे चॉईस फिलिंग करत फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आपल्या आवडीचे कॉलेजेसनुसार आणि आपल्या मार्क्स आणि आपल्या ऑल इंडिया रँकनुसार आपले कॉलेजेस त्यामध्ये कशी येतील याचा विचार करून आपण हे चॉईस फिलिंग करायला हवं. त्यानंतर चौथा राऊंड असतो तो स्टे वॅकन्सी राऊंड. तर तो तसा सट्टा आहे, जुगार म्हटलं तरी हरकत नाही. कारण कुठे तुम्हाला पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलंच नाही तरच आपण स्टे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल होतो. आणि त्यावेळेला किती सीट्स रिकाम्या असतील आणि कुठल्या कॉलेजेसचं असतील याचं काही आपल्या आयडिया नसते. त्याच्यातही बरेच मुलं थांबतात स्टे वॅकन्सी राऊंडला. त्यामुळं ते काही गॅरंटेड काम नाही आहे. ते तुमचा तुक्का लागला तर लागू शकतो. थोडक्यात लॉटरी आहे. सर, काही पाल्यांना आपल्या डीम युनिव्हर्सिटी किंवा डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, त्याबद्दल काय सांगा. आता आपण मगाशी साधारणतः कट ऑफचा विचार केला की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा 510पर्यंत जाईल, प्रायव्हेटचा साधारण 480, फार आपण विचार केला तर 460, 470, 75पर्यंत प्रायव्हेट गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन होऊ शकतं. त्या खालचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना मात्र डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर डीम युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन प्रोसेस ही थोडीशी एकतर ऑल इंडिया कोटातून होते आणि जो पॅटर्न आहे त्याच्या विरुद्ध ही प्रोसेस होते. थोडक्यात विरुद्ध म्हणायचं काय तर फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड आणि थर्ड राऊंडचा कट ऑफ वाढलेला असतो. जो नॉर्मली गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यांचा कट ऑफ हा सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला खाली येतो. डीमचा मात्र उलटा होतो. त्यामुळं आपल्या पाल्याला किती मार्क्स आहेत आणि समजा जर आपल्याला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटला ॲडमिशन मिळणार नाही आहे असं जर आपल्याला खात्री असेल आणि आपल्या डीमला घ्यायचंच आहे तर फर्स्ट राऊंडलाच आपल्या आवडीचं डीम कॉलेज टाकावं आणि ऑल इंडिया कोटातून ते आपलं ॲडमिशन फिक्स करावं. का तर सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला कदाचित आपल्याला जे फर्स्ट राऊंडला मिळत होतं तेही मिळणार नाही अशी परिस्थिती ही डीम कॉलेजच्या बाबतीत होते. त्यामुळं डीम कॉलेजला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फर्स्ट राऊंडलाच सावध राहून पहिल्याच राऊंडला ते आपण फिक्स करून घ्यावं असं मी सल्ला पालकांना देईन. सर, आपण आता नीटच्या एक्झामनंतर पडलेल्या मार्कांमधून कसं ॲडमिशन घ्यायचं ते MBBS BDSचं आपण सांगितलं सर ॲडमिशन प्रोसेस. पण त्याच्या व्यतिरिक्त नीटमधून अजून कोणत्या कोर्सेसला मुलांना ॲडमिशन घेता येईल? नीटच्या परीक्षाच्या मार्क्सनुसार आपण MBBS BDSला ॲडमिशन मिळतंच. पण त्याखेरीज आपलं BMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर फिजिओथेरपी, व्हेटरनरी सायन्स आणि BSc नर्सिंग हे कोर्सेस नीट परीक्षेच्या अंडर येतात. नीटच्या परीक्षेनुसारच यांचं ॲडमिशन प्रोसेस ही राबवली जाते. नीट परीक्षेनुसार जरी होत असली तरी MBBS BDSचे ॲडमिशन वेगळे होतात. त्यानंतर BMS आणि BHMS म्हणजे यांची ॲडमिशन प्रोसेस ही आयुषमार्फत राबवली जाते, जशी MBBS BDSची CET सेलच्या मार्फत राबवली जाते. त्यामुळे त्याचे आपल्याला परत चॉईस फिलिंग हे वेगळं द्यायला लागतं आणि त्याचे पण सेम फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड ही प्रोसेस सेम असते. फक्त आपल्याला त्याच्यासाठी वेगळं चॉईस फिलिंग हे करायला लागतं. सर, समजा आपण सगळं पूर्ण ॲडमिशनचे नीटच्या मुलांच्या सगळं झाले, पण ज्या मुलांना ॲडमिशन होत नाही MBBS BDS किंवा अदर पॅथी असतील त्याच्यामध्ये, तर त्यांनी रिपीट करावं की त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? आता रिपीट करण्याचा एक पर्याय आहे की जो खूप मुलं वापरतात. रिपीट केल्याने मार्क्स वाढतात, बऱ्याच मुलांची वाढतात. हे जरी सत्य असलं तरी खूप एक्सक्लुझिव्ह मार्क वाढणारी मुलं खूप कमी आहेत. त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. साधारण एक 50-100 मार्कांचा फरक यामध्ये आपल्याला दिसतो की रिपीट केल्यानंतर तेवढा फरक दिसतो. पण खूप असं मोठ्या प्रमाणात मार्क्स वाढलेत अशी मुलं फार बोटावर मोजणे इतकी असतात. त्यामुळं जे आपलं टार्गेट आहे त्याच्या जवळपास आहेत. समजा ज्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस पाहिजे आणि यावर्षीचा कट ऑफ साधारण आपण असा विचार केला की ओपन कॅटेगरीचा 510 आहे, तर जे साधारण 450पर्यंत आहेत त्याच्या जवळपास, तर त्या मुलांनी पुन्हा रिपीट करून पुन्हा प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण ज्यांना खूप कमी मार्क्स आहेत तर त्यांनी रिपीट करण्यापेक्षा
बाकीचे पण जे कोर्सेस आहेत, आपण जसं बोललो की BMS आहे, BHMS आहे, BDS आहे, फिजिओथेरपीसारखा एक खूप चांगला नवीन उदयाला येणारा एक छान कोर्स आहे, तर त्याचाही विचार करावा आणि तिकडेही ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही असा मी सल्ला देईल. त्याचबरोबर अजून एक मार्ग आहे तो म्हणजे रशियाचा किंवा अदर कंट्रीजमध्ये जाऊन वगैरे जी मुलं MBBS करतात, तर त्याच्यामध्ये रशिया असेल, युक्रेन असेल, फिलिपाईन्स असेल, चीन असेल, तर या सगळ्या देशांमध्ये मुलं आपली जात आहेत, तिकडे जाऊन MBBS करतायत आणि तोही कोर्स आपल्या कोर्सचाच इक्विव्हॅलंट आहे. त्यामुळे त्याचाही विचार पालक करतात आणि तो विचार करायला काही हरकत नाही. पण रिपीट करण्याच्या बाबतीत मी शेवटी हाच सल्ला देईल की आपलं जे टार्गेट आहे, समजा जे काय आहे त्याच्या आपण जवळपास असू की थोड्यावरून आपलं टार्गेट गेले तर रिपीट करण्याचा विचार करावा. कारण मागच्या वर्षीचा ह्या वर्षीचा अनुभव पाहिला तर या वर्षीचा पेपर इतका हार्ड आला होता आणि मागच्या वर्षी जे काय सगळा घोटाळा झाला आणि कोर्ट केस झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, ॲडमिशन प्रोसेसवरती गालबोट लागलं, त्यामुळे इथून पुढे खूप सोपा पेपर येईल आणि खूप मुलांना खूप मार्क्स पडतील अशी अपेक्षा धरता कामा नये. इथून पुढची नीट एक्झाम ही कठीणच असणार आहे आणि त्यामुळं रिपीट केल्यानंतर असं खूप काहीतरी मार्कांमध्ये बदल होईल आणि ॲडमिशन आपलं एकदम सुलभ होईल असं नाही. त्यामुळं तो सल्ला मी पालकांना आणि मुलांना देतो. सर, आपण आपल्या मुलाच्या अभ्यासापासून तर ॲडमिशनपर्यंत सगळ्या प्रोसेसमधून गेलेले आहात, तर आमच्या प्रेक्षकांना जर नीटच्या एक्झामच्या तयारीबद्दल आणि त्यांच्या मानसिकतेबद्दल काही मार्गदर्शन करता येईल? नाही, मुलांची मानसिकता तर खूप सांभाळायला लागते. एकतर नीटचा अभ्यासक्रम हा खूप फास्ट आहे आणि ते कवर करणं आणि अभ्यास करणं आणि रोजचं डेली रुटीन सगळं त्या पद्धतीने बसवणं हे खरंच खूप दमछाक करणार आहे आणि त्यामुळं मुलांची मानसिकता सांभाळणं हे खूप गरजेचं असतं. तयारीबद्दल विचाराल तर मी जो पार्टबद्दल बोललो की रिझल्ट लागल्यानंतर जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर तो पार्ट माझ्याकडं होता. त्याच्या आधीचा नीटची तयारी करून घेणं, मुलाची मानसिकता सांभाळणं, हा सगळा पार्ट आमच्या मॅडमने सांभाळला. त्यामुळं त्याबद्दल तो एक वेगळा विषय आणि खूप मोठा विषय आहे. त्यामुळे मी बोलण्याऐवजी जर तुम्ही तो आमच्या मॅडमशी डिस्कस केला तर जास्त योग्य होईल असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याला नीटची तयारी, त्याचं प्रिपरेशन, त्याचं स्टेप बाय स्टेप कसं मुलांना त्यातनं पास करायचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या पुढच्या एपिसोडसाठी मुलांची नीटची तयारी कशी असावी हे जाणून घ्यायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचा एपिसोड आम्ही नक्कीच तुमच्यासाठी आणू. सर, आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये. आमच्या जे डॉक्टर तुषार कोकटे असतील, डॉक्टर मधुसूदन कुऱ्हाडे, या आमच्या टीमला आपण जे सहकार्य केलं, मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर, शेवटी जाता जाता काय सांगाल? मी तुमचं खरं तर धन्यवाद व्यक्त करतो की जे पॅनिक सिच्युएशन आपण बोललो की पालकांची आणि मुलांची आहे, तर माझ्या अनुभवातून जे मी शिकलो, मी काही काउन्सिलर नाही, पण मी त्या प्रोसेसमधून गेलेलो एक पालक आहे आणि त्याच्यातून जी काही मानसिकता होते, त्याच्यातून मार्ग कसे काढायचे, कॉलेज कसे सिलेक्ट करायचे, या प्रोसेसमधून गेल्यामुळं आणि त्या अभ्यासामुळं जो काय मी अभ्यास केलेला आहे तर त्यातून काही पालकांचा, मुलांचा फायदा झाला आणि त्यांचं स्ट्रेस काही प्रमाणात जर या मुलाखतीमुळे जर कमी झाला तर मी तेच आपल्या आजच्या मुलाखतीचं सार्थक आहे असं समजतो. आणि सर्व पालकांना, मुलांना त्यांच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी शुभेच्छा देतो. तुमचंही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद.